हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि मी आज एका अशा लोकेशनवरती आलो आहे ज्याची सगळे खूप वर्षापासून वाट बघतात. ती म्हणजे रेल्वे, आपली बीडची रेल्वे. खूप वर्षापासून वाट बघतात रेल्वे कधी येईन कधी येईन. तर मी 3 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की हिंदी चॅनलवरती की रेल्वेचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि कसं चालू आहे. परत आता 3 महिन्याच्यानंतर येतो आहे आणि बऱ्यापैकी तरी दिसते मला. ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस कलर वगैरे नव्हता दिलेला, पण काम झालेलं होतं बऱ्यापैकी. तर आता तुम्हाला दाखवतो की कितपत काम झालेलं आहे आणि कंप्लीट कधीपर्यंत होईल. तर तुम्ही बघू शकता कलरिंगचं काम झालेलं आहे आणि आता काहीतरी POP वगैरे चालू होतं आय थिंक. तर सगळी त्याची रचना जी आहे ती करून ठेवलेली. आता आपण वरती जाऊ टेरेसवरती आणि वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो, म्हणजे पूर्णपणे सगळं दिसेल की कुठपर्यंत झालं. आणि तिकडे बघू शकता तुम्ही, ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम आलो होतो ना, तर त्यावेळेस ते जे ट्रॅक जे आहेत ट्रॅकचं काहीच काम झालेलं नव्हतं. फक्त एक ब्रिजचं थोडंसं काम चालू होतं. ते आता बऱ्यापैकी तर खूप लांबपर्यंत गेलेलं आहे. बरं, चला आम्ही तिकडूनच येणार होतो. लास्ट टाईम तिकडून आलो होतो, पण आता इकडून आलो, इकडून जवळ पडले. आणि तर तिकडं आपलं रेल्वेचे ट्रॅक टाकायचं काम चालू आहे. खूप जिथपर्यंत बघू शकतो तुम्ही, खूप लांबपर्यंत गेलेले. तर आपण आता जाऊ वरती टेरेसवर आणि तुम्हाला वरती दाखवतो. आता वरती जाऊ, जेणेकरून समजेल आपल्याला की वरून पूर्णपणे क्लिअर दिसेल की कुठपर्यंत काम झालेलं आहे. असं तर ओव्हरऑल तर दिसतंय की ट्रॅक वगैरे खूप टाकले, भरपूर टाकलीत, खूप लांबपर्यंत गेले ट्रॅक रेल्वेचे. बघा, यांचं काम चालू आहे POPचं. कलरिंगचं मोस्ट ऑफ झालेलंच आहे भरपूर काम. इकडे पण इकडून आलो होतो आम्ही वरून खाली. आता हा काय विषय तो माहीत नाही, म्हणजे रूम वगैरे त्यांना विचारू आपण. सर जी, ये जो रूम वगैरह है ना, ये रूम वगैरह इसका क्या यूज़ होने वाला है आगे? ये बाथरूम है क्या? नहीं, फिर रूम है, ऑफिस है. ऑफिस है, मतलब रेल्वे वाले का ऑफिस रहेगा. अच्छा अच्छा अच्छा. काय आहे ना, काय माहीत नसतं आपल्याला आत्ता सध्या तरी. पण आता इथे जे आहे ना, त्यांच्या ऑफिसवाल्यांच्या रूम होतील, रेल्वेवाल्यांच्या रूम. काय माहीत कोणतं कशाच्या रूम वगैरे, म्हणजे कशाचे ऑफिस वगैरे होती माहीत नाही. तर चला आपण जाऊया आता वरती. अभी ये कितने दिन में हो सकता है कंप्लीट, आपको क्या लगता है? हाँ, अभी सर बता नहीं सकते. बता नहीं सकते. नहीं, वो न्यूज़ में आया था ना 2 महीने में पूरा हो जाएगा, तो बता सकते. कल आया था ना रेलवे, हाँ हाँ 26 तारीख को आने वाला है फिर. हाँ हाँ. अब ट्रायल वगैरह हुआ. अच्छा अच्छा. तो अभी आपको क्या लगता है कितने, 2 दिन, 1-2 महीना, 1 महीना, कितने दिन में हो सकता है अंदाज आपका? ये अभी दिया है पूरा 2027 में चालू होने का पूरा. पूरा मतलब हम जा सकते हैं पूरे लोग. अच्छा, 27 तक. हे सर, हे सर, पुढं नाही थांब. हां, असं जर असं जर. तर यांना विचारलं, म्हणजे काम वर्कर आहेत ना, काम करणारे, ते बोलतात की 2027पर्यंत असं सांगितलं आहे की लोकल म्हणजे पब्लिकसाठी ओपन होईल रेल्वे स्टेशन. आता डायरेक्ट आपण ना सेकंड फ्लोअरला आलेलो आहे आणि सेकंड फ्लोअरपेक्षा वरती 3rd जाऊ, तिथं पूर्ण ट्रॅक वगैरे दिसते. आता हे वर्कर आहेत ना, त्यांना एक्झॅक्टली एवढं माहीत नसतं, कारण त्यांना त्यांचं काम दिलेलं असतं. पण बऱ्यापैकी त्यांना माहीत पण असतं, डिटेल त्यांना पण नसते माहीत. जो त्यांचा मेन आहे त्यांना माहीत असेल डिटेल काय आहे ते. हे बघा, ट्रॅकचं काम झालेलं आहे भरपूर. किती मोठे मोठे हे मी ज्यावेळेस आलो होतो ना,
तर तेवढेच तिथपर्यंतच थोडंफार खायला काम झालं होतं. आता तुम्ही बघू शकता लांबपर्यंत रेल्वेचे ट्रॅक जे आहेत टाकून ठेवलेले आहेत. ठीक आहे. खूप जोरात काम चालू आहे. लवकर काम होईल पण ह्यांची जी कामाची पद्धत आणि जी त्यांची एकदम फास्ट चालू आहे ना प्रोसेस, त्याच्यावरून तरी असं म्हणू शकतो की लवकरच रेल्वेचं काम कंप्लीट होईल. ट्रायल वगैरे झाली यांची, कारण की ह्या साईडला ट्रॅक, त्या दोन्ही साईडला ट्रॅक टाकलेला आहे. आणि तिकडे खूप झाडं वगैरे होते आम्ही आलतो त्यावेळेस. ते पूर्णपणे बऱ्यापैकी म्हणजे कमीच कटच केलेले, थोडे बहुत तिथे आहेत. आणि तिथपर्यंत पूर्ण असं ट्रॅक टाकत गेलेले. पण भरपूर काम बाकी आणखी बऱ्यापैकी तर झालेलंच आहे खूप. आता हे 2 ट्रॅक ते पूर्णपणे कंप्लीट झालेले तिथपर्यंत तरी. आय थिंक 7 किलोमीटर का काहीतरी यांचं ट्रायल असतं आय थिंक, असं माझा म्हणजे मी ऐकलं होतं. सगळं आपल्या गावामध्ये वरती जाऊन बघू काय दिसतं ते. हे काय माहिती. आय थिंक हा लिफ्ट, ही आहे लिफ्ट. डायरेक्ट वरती टेरेसवरच आहे. असा व्ह्यू दिसतोय वरून बाहेर. तो फ्रंट आहे. बघा. आणखी तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो. हे ना खाली भरपूर झालेलं आहे काम रेल्वेचं. खूप लांबपर्यंत जिथपर्यंत नजर आहे तिथपर्यंत ट्रॅक, दोन्ही साईडचे ट्रॅक टाकून ठेवलेले आहेत. आणि ट्रायल पण झालेली आहे यांची. मला बघावं लागेल पुढं बाईक वगैरे जाणं. तिकडे पण काहीतरी आहे वाटतं मला. पुढं पण जाता अर्ध मी जातो. पण तुम्ही बघू शकता काम चालू आहे. आणि हा आहे आपला ट्रेनहून खाली उतरले की डायरेक्ट जाण्यासाठी मार्ग असणार हा डायरेक्ट, किंवा येण्यासाठी असेल काहीतरी. जोपर्यंत रेल्वे स्टार्ट होत नाही ना सुरू पूर्णपणे, तोपर्यंत नाही सांगू शकत कुठला म्हणजे कुठून यायचं कुठून जायचं. पण थोडंफार असा अंदाज लावू शकतो आपण. आणि तिकडे पण एक काहीतरी आहे होतं एकदम, मला नाव नाही माहिती तिकडचं, पण बघू तिकडे जाता येते का. तर इथपर्यंत काम झालं रेल्वेचं बऱ्यापैकी. म्हणजे 3 महिन्यामध्ये भरपूर खूप कवर केलं त्यांनी, कारण की खूप वर्षापासून रेल्वेचं चालू होतं. आणि फायनली रेल्वे आल्यातच जमा आहे. पण त्याला आता किती टायमिंग लागेल ते सांगता येत नाही. पण फास्ट प्रोसेस चालू आहे एवढं तर नक्की सांगू शकतो. तर चला आपण आता पुढे जाऊ थोडंसं, आणि तिकडचं पण तुम्हाला दाखवतो. आता ना थोडंसं पुढे जाऊया, कारण की मग तिकडे स्टेशनवरती होतो. आता थोडं पुढे जाऊन बघू की कितपर्यंत म्हणजे कुठपर्यंत ट्रॅक टाकलेले आहेत. ते काम तर चालू आहे. आणि वरती नाही आता ना आय थिंक तिकडून जावं लागणार. तिकडे एक दिसते तर तिकडून तरी घ्यायचं वरून गाडी जाईन ना इकडून इकडनं मधून तिकडे जाणार गाडी. बरं चल चल तिथं पायऱ्या पण खाली उतरता येईल का. आम्ही एक थोडंसं बघतोय की आम्हाला गाडी घेऊन कुठं जाता येईल, त्या अकॉर्डिंग गाडी चालवते. 1 मिनटं. हां जाऊ शकतो तिकडे. हे कोणतं गाव घे ना भेटला आम्हाला रस्ता.
ते गाडी पार्क करीत ज्यांची प्लॉटिंग आहे ना आसपास त्यांना आता खूप मार्केटिंग बरं का, खूपच मार्केटिंग. आता जातो वर चढत पायऱ्यावरून आणि बघतो वरून कसं काम आहे. हे जे मी तुम्हाला दाखवते ना सगळा एरिया, तो पालवण चौकामध्ये दाखवतो मी तुम्हाला. हे बघा असं वरतीच जायला पण पायऱ्या केलेल्या, पण आता माहीत नाही तर की नेमकं पायऱ्याचा यूज कुठे होणार आहे. सध्या तरी होतं यूज चालायला असं, पण आता पुढे माहीत नाही. हे बघा खूप काम झालं पुढं. हे बघा असं काम झालंय भरपूर काम झालं. हे असं काय सोडलं असं रे मध्ये काय माहिती. सगळ्यात महत्त्वाचं असं तर ट्रॅक टाकणं ते काम तर झालेलं. थोडंसं पुढे चालत जाऊ, तुम्हाला दाखवतो मी पुढे पण. हा व्ह्यू असा आहे. पण भारी वाट लागले सगळं बघून. काहीतरी नवीन आणि काहीतरी चांगलं होते बीडमध्ये, आणि खूप वर्षाच्या नंतर मुहूर्त भेटलाय आपल्या ट्रेन यायला. आणि फायनली काम पण कंप्लीट होत आलेच आहे जवळपास. ट्रॅकचंच काम चालू आहे इकडं. चावी तुझ्याकडे ना, चल ना पास. एका वर्कर काम करते इथं. इकडं असं इकडे पूल आहे वगैरे बघा. इथं पण काहीतरी कशाच तरी काम चालू आहे, ते काय माहीत नाही. ह्यांनी जरी सांगितलं तर विचारतो, कारण की कधी कधी नाही सांगत नाहीत, लाज वाटते का काय माहीत काय असतं त्यांचं माइंडसेट. भैया ये क्या है, वो क्या कर रहा है नीचे? वो नीचे क्या कर रहे हैं? तो वहाँ से क्या आने वाला नीचे से? नीचे से वो बस पुल बनेगा। अच्छा ऐसा इधर आने के लिए? हाँ हाँ. और कब तक मतलब हो सकता है पूरा कंप्लीट? अंदाज क्या बता सकते हैं? हाँ है ना, मतलब 2027 तक आ जाएगा पूरा, मतलब हम लोगों के लिए खुला हो जाएगा. कहाँ से हो आप? मध्य प्रदेश. और आप? एक आंध्र बोल रहा है, एक मध्य बोल रहा है. ओके. तो काम चालू है यांचं जोरामध्ये ट्रॅकचं. तो ऐसा क्यों बीच में रुक, मतलब बीच में काम शुरू है बीच में बंद है, ऐसा क्यों? कभी कभी कोई काम बाकी है ना. हाँ मतलब एक ऐसा. यहाँ तक तो आ गया है. हाँ ये कितना दूर गया ये? वहीं तक बहुत दूर है वहाँ पे. कितना किलोमीटर हो सकता है यहाँ से 150 किलोमीटर. कितना? 150 कंप्लीट हुआ है. ट्रायल हुआ है ना? ट्राई हो यहाँ तक हो गई ना. कितने दिन हुए ट्रायल होके? कल हो गई ना. कल हुआ. हमने फिर लेट किया आने में. को पक्का है ट्रेन आने में. कितना? 21 इस महीने में. मतलब हम जा सकते हैं? जा सकते. जा नहीं सकते, मतलब यहाँ आएगा सब. अच्छा हाँ, मतलब वो पूरा जून का जो ट्रायल है वो पूरा हो जाएगा. हाँ अभी कितना काम चेक करने के लिए आएगा, होगा पक्का. यहाँ तक हुआ है? वहाँ तक हो गया है. अच्छा नहीं, मैं जब 3 महीने पहले आया था ना तो बहुत मतलब काम ही नहीं था इतना. अभी 3 महीने के बाद इतना. यहाँ पे और ये कौन सा, ये 21, 22, 27, 29 पहली तारीख का वो करीबन पहली तारीख का तक यहाँ चालू हो जाएगा ट्रेन. अच्छा यहाँ तक. नहीं मैंने जब आया था 3 महीने पहले तो बहुत काम कम था, अभी बहुत हुआ. यहाँ तक आ जाएगा ट्रेन. कहाँ तक? ट्रेन आएगा. कहाँ तक? ये भीड़ आप हाँ यहाँ तक वो स्टेशन बना उस तक, उधर तक. उधर से आगे नहीं. उधर से आगे फिर कंप्लीट होगा, फिर आगे चलेगा. हाँ मतलब 2 महीना डेढ़ लगेगा उधर आगे जाने में. हाँ मतलब एक लोकेशन आप कंप्लीट कर रहे हो. हाँ उधर से किधर से आ रहा हूँ? उधर से आ रहे हैं हम, क्या बोलते हैं उधर,
म्हणजे इथपर्यंत ट्रॅक झालेलं आहे आणि हे म्हणतात की 2-3 महिन्यामध्ये किंवा त्याच्या अगोदर पण आपलं बीडपर्यंत रेल्वे येऊन जाईल. पण लोकल म्हणजे आपल्यासाठी आपण डायरेक्ट ट्रेनचा प्रवास नाही करू शकत एवढ्या लवकर, कारण की आपल्याला अजून वेळ आहे जाण्यासाठी. पण यांचं काम जे आहे पूर्णपणे म्हणजे तिथपर्यंत ह्या ट्रॅकचं एवढी जो ट्रॅक आहे दिसतोय तुम्हाला, तर त्या ट्रॅकचं काम तिथपर्यंत होईल असं ते म्हणतात. आणि इथून जे आहे ना, जे तुम्हाला म्हणलो ते त्यांचं वर्क ते काम चालू आहे, तर ते कशासाठी माहिती आहे, तो पॉईंट इकडे कनेक्ट करायचा आहे, म्हणजे तिकडून पण लोक इथे येऊ शकतात असं चालत. तर असं यांचा प्लॅनिंग आहे. मी फर्स्ट टाईम ना असं ट्रॅकमधून चालतो आहे, कारण की आता काम आहे चालू म्हणून चालतं असं ट्रॅकमधून. पण खरंच भारी फील होते, खूपच बघू शकतो आपण, एवढं भारी वाटते ना. कारण की आपला जिल्हा होता की आपल्याकडेच ट्रेन नव्हती, ती यायला लागली. तर एवढं ज्यावेळेस मी ऐकलं होतं ना ट्रेनचं काम चालू ऐकलं, त्यावेळेस ते एवढं भारी वाटत होतं की खूप भारी वाटत होतं, म्हणून मी त्यावेळेस आलो होतो. आणि आता परत आलो, कारण की ज्यावेळेस काहीतरी चांगलं होत असेल ना आपल्या बीडमध्ये, तर ते एक त्याचा जो आनंद आहे ना तो एक वेगळ्याच लेवलचा असतो. ज्यावेळेस आपण दुसऱ्या सिटीमध्ये बघतो ना की मोठ्या इंडस्ट्रीज, रेल्वे, बुलेट ट्रेन वगैरे वगैरे, तर असं पण कधी कधी मला असं वाटायचं, मी ज्यावेळेस मुंबई पुण्याला होतं ना त्यावेळेस मला असं वाटायचं की आपल्या बीडला पण असावं असं. पण फायनली आता हळूहळू होत चाललं आहे. आता ट्रेन एकदा एकदम व्यवस्थित सुरू झाली की इंडस्ट्रीज वगैरे तर ऑटोमॅटिक येतेच, कारण की हे मेन गोष्ट आहे. ट्रेन आले की मग त्यांना यायला जायला इंडस्ट्रीला खूप सोपं जातं, आणि त्याच्यामुळे खूप मोठे प्रकल्प पण येतील असा. कारण जिथे ट्रेन आहे ना, जिथे डेव्हलप एरिया होतात ना होईल ना, तिथे इंडस्ट्री ऑटोमॅटिक येतात, कारण की त्याच्यासाठी हे गोष्टी लागतात ट्रेन वगैरे. सो एक्सपोर्ट करायला खूप इझी पडतं. मला हे करायला लागेल त्याला. थोडंसं स्टेट आम्ही आणखी पुढे जातो, आणि तिकडे पण आपलं रेल्वेचं काम चालू आहे, तर ते पण चेक करतो किती झालेलं आहे. आम्ही मग कशी तिथं उभा होतो, आता इकडून निघलो आम्ही बघा. आम्ही आता ना गावातून चाललो आहे, तुम्ही बघू शकता. तर इथून आम्ही कोणाला तरी विचारतो, एकतर आधी चेक करतो की आम्हाला रस्ता वगैरे सापडतोय का. तिकडे ट्रॅक टाकलेले आहेत, पुढे पण काम झालेले, त्या म्हणलं तिकडचं मी दाखवतो तुम्हाला. आता कोणाला तरी विचारतो, जर आम्हाला सापडलंच नाही ना रस्ता वगैरे, तर कोणाला तरी विचारतो की तिकडे जायचा रस्ता कुठे आहे. कारण की आम्ही ज्यावेळेस वरून बघून आलो होतो ना, तसं आम्हाला वाटलं की इकडून जातो ना, तिथं पुढे दिसेल. पण मला वाटतं विचारावं लागेल, कारण की आम्ही प्रॉपर आता गावामध्ये घुसलेलो. बस गेली पुढे, रस्ता थोडा खराब आहे, खूप थोडा नाही जरा जास्तच खराब आहे. त्याच्यामुळे ना इकडून यायचं असेल ना, मेकअप करायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुमचा मेकअप होऊन जाईल. तर कोणाला तरी विचारू आपण आता पुढं. त्याच्यामुळे ना खूप धूळ झाली, टाकून यायची आजी आम्हाला तिकडे ह्याला जायचं आहे, आपलं रेल्वेचे ट्रॅक टाकलेत का ते बघायला, तर कुठून जाऊ? हां हां बरं थँक्यू. आता म्हणलं विचारावंच लागलं, कारण की समजतच नव्हतं. पण हे जे गाव दिसतं ना, ह्याला खूप इझी पडणार आहे दमणे, ह्याला खूप इझी पडणार आहे स्टेशनकडे जायला. नाही येतील सरळ. गावाचं नाव पालून असं गल्ली गोवातून जावं लागतं. चल विचारू. जुने करत असतं, भारी वाटते. काढू नको म्हणजे झालं. आम्ही जे गल्ली विचारत होतो ना, अजून माहीत नाही कन्फर्म की आम्ही जातो पण हे बाबाला विचारतो.
बाबा थोडंसं आम्हाला ते रेल्वे नाही का ट्रॅक टाकलेले रेल्वेचे ट्रॅक जे टाकलेत का पटरी तिथं जायचं आहे. कुठं जा तिथून जायचं सरळ का असं जायचं असं जायचं. बरं काय नको चल. तर आता आम्ही आलोत ना चराटा रोडला. थांब चराटा रोडला आलो. तर सध्या चराटा रोडवर तर काही काम नाही चालू प्रोसेसिंगमध्ये आहे. तिथून आम्ही जस्ट बघत होतो ना तर आम्हाला वाटलं की इकडे झालेलं असेल ट्रॅक पण नाही झालं. इकडे काम चालू आहे. चल खाली इथून जाऊ जाता येईल ना तिकडं नाही मग चल रिटर्न इथून खाली जाऊ. तिकडून जसं आम्ही बघितलं ना तर असं वाटलं की ट्रॅक वगैरे इकडे टाकलं दिसत होते तिकडून पण इकडे एवढं लांबचं नव्हतं दिसत. आता आम्ही परत रिटर्न चाललो आहे आले जिथून आलो तिथं. इकडे काम नाही झालेलं. इथपर्यंत ते ट्रॅक झालेलं. मी जस्ट घरी आलो आहे आता व्हिडिओ शूट वगैरे करून आणि एवढी धूळ वगैरे लागली ना बॉडीला पूर्ण असं चेहऱ्यावर धूळ वगैरे. व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसलं असेल की रस्ते वगैरे खराब आहेत आणि धूळ एवढी भरपूर आहे त्याच्यामुळे खूपच. आणि एक व्हिडिओ बनवायला ना खूप मेहनत लागते. जसं की लोकेशनला जायचं मग तो व्हिडिओ शूट करायचा मग एडिट करायचा मग अपलोड करायचा. एक 15-20 मिनटाचाच व्हिडिओ असतो पण आपल्याला तो छोटा वाटतो व्हिडिओ पण त्याच्या मागची जी मेहनत असते ना ती खूप असते. तर मी तुमच्यासाठी असेच नवीन ब्लॉग आणि इंटरेस्टिंग ब्लॉग आणत राहीन. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण की तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. आणि कमेंट करून हे पण सांगा की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कोणता बघायला आवडेल. तर आजच्यासाठी एवढंच आणि आपण भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.